मित्रमंडळी नमस्कार. मी आलो आहे प्रायमा पूर्व प्राथमिक विद्यालयामध्ये आणि समोरच्या बाजूला आहेत नीलकंठ कुंभार सर, एक प्रायमाचे अध्यक्ष नीलकंठ कुंभार सर. आणि आज शाळेचा पहिला दिवस आहे, त्यानिमित्तानं मी आईसला सोडवायला आलो होतो आणि सहज त्यांच्याशी बोलावं वाटलं आणि म्हणून या ठिकाणी आलो आहे. तर मला तुम्ही आपल्या प्रायमा म्हणजे जे पूर्व प्राथमिक विद्यालय आहे आणि आपल्या प्रायमाच्या सगळ्या शाखा आहेत, तर त्याविषयी तुम्ही स्वतः सगळी माहिती सांगावी. नमस्कार. प्रायमा ही एक संस्था 1989 पासून चालू केलेली आहे. या संस्थेला आज जवळजवळ एक 37 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या संस्थेमार्फत सुरुवातीला आपण जे सुरुवात केली ती मशीन टाईप रायटिंग या कोर्सपासून आपण सुरुवात केली. हळूहळू आपण मंगळवेढा शहरातलं सर्वात पहिलं कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये आपण पदार्पण केलं आणि त्यानंतर मग आपण पूर्व प्राथमिक विद्यालय हे एक नवीन क्षेत्र आपण सर्वसाधारण वयवर्ष 3, 4 आणि 5 वर्ष या वर्गातल्या मुलांच्यासाठी प्रशिक्षण देणे हे द्यावं असं वाटलं, म्हणून आपण ती सुरुवात केली. आणि या पूर्व प्राथमिक विद्यालयाकडे आपण कोणत्याही पद्धतीनं एक व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता एक सर्वसाधारण मुलांना एक चांगलं प्रशिक्षण मिळावं, चांगले संस्कार मिळावेत, शिस्त मिळावेत, या दृष्टिकोनातनं अत्यंतच म्हणजे सर्वांना परवडेल अशा पद्धतीनं आपण यामध्ये फीज ठेवलेली आहेत. याच्यामध्ये देताना विद्यार्थ्यांना आपण गणवेश, ओळखपत्र, स्कूल बॅग अशा गोष्टी ज्या आहेत त्या अगदी 100% मोफत देतो. या शाळेमध्ये जी आम्ही जी सुविधा ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक वर्गामध्ये CCTV आहेत, प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल बोर्ड आहेत. लहान मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणून कॉम्प्युटरचं आपण एक स्वतंत्र लॅब ठेवलेली आहे. आलेले पालकवर्ग जर असतील तर त्यांना भेटण्यासाठी म्हणून आपल्याकडे एक स्वतंत्र अतिथी वर्ग असा म्हणून स्वतंत्र ठेवलेला आहे, एक सांस्कृतिक वर्ग असा स्वतंत्र ठेवलेला आहे. याशिवाय प्रत्येक वर्गामध्ये आपण 2-2 शिक्षिका दिलेल्या आहेत. तसं प्रायमा संस्थेमध्ये आम्हाला ह्या 2-2 शिक्षिका ठेवून परवडत नाही. तरी देखील लहान मुलांच्यावरती एक बारकाईनं लक्ष देता यावं म्हणून आपण प्रत्येक वर्गामध्ये 2-2 शिक्षकाप्रमाणे एक 12 शिक्षिका आणि मुलांच्या मदतीसाठी म्हणून आपण 3 मदतनीस आपण त्यामध्ये ठेवलेल्या आहेत. शाळा ही आहे ते 100% पूर्ण चारही बाजूनं आपण बंदिस्त केलेली आहे, की जे मुलांना बाहेर जायला देखील कुठल्याही बाजूनं अजिबात संधी त्यामध्ये आपण दिलेली नाही. याशिवाय अग्निशामक वगैरे ह्या पद्धतीनं आपण सुविधा आहेत. पाण्याची सुविधा खूप छान पद्धतीने आहे. इंटरनेटची सुविधा आहे आणि विशेष म्हणजे आपण सर्व वर्ग जे आहेत अगदी पालकांना बघायला पाहिजे असेल तर आपण वर्ग देखील आपल्याला घरी बसून त्यांना पाहण्याची ही सुविधा दिलेली आहे. संस्थेमध्ये येणाऱ्या ज्या शिक्षिका आहेत, ह्या शिक्षकांना नियमितपणे वेळेवर यावं म्हणून एक राज्यातला पहिला प्रयोग म्हणून आपण जे आहे ते एक मोबाईल ॲप हॅजरी हे आपण हा पहिला प्रयोग यावर्षीपासून आपण सुरुवात केलेली आहे. दरवर्षी एक प्रायमा एक नवीन नाविन्यपूर्ण पालकांचा असो, शिक्षणाचा असो किंवा विद्यार्थ्यांच्या बाबतीत असो, या सगळ्या सुविधा ज्या आहेत कोणत्याही पैशाचा विचार न करता, कुठलाही स्वतःचा फायदा न होता विद्यार्थ्याला आणि पालकांना जेवढं जास्त देता येईल तेवढा जास्तीत जास्त आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. आणि आजपर्यंत पालकांनी शाळेवरती पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. जाहिरात करण्याची गरज भासत नाही. आमचे पालकच ही आमची जाहिरात करतात. त्यामुळं आम्हाला बी अगदी त्यामध्ये आनंद वाटतो. शाळेला एक ISO मानांकनही मिळालेलं आहे. शिवाय आदर्श शाळेला पुरस्कार देखील मिळालेला आहे. याशिवाय वाहनांची काही सोय आहे का आपल्याकडे नाही, विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी? वाहनाची सोय वगैरे आम्ही पहिल्यापासूनच केलेली नाही. कारण जे काय असेल ते वाहनाचं ने-आण करण्याची ही जबाबदारी आम्ही पालकांच्यावरती सोपवलेली आहे. कारण शाळेच्या आतमध्ये आल्यानंतर मुलांचा सांभाळ करणे हीच आम्ही फक्त आमची वैयक्तिक जबाबदारी सांभाळलेली आहे. गेटच्या बाहेर गेल्यानंतर मात्र ती पालकांची जबाबदारी असावी असं आम्हाला वाटतं. कारण शेवटी वाहन घेतलं तर ते मुलं घरापर्यंत पोहोचेपर्यंत आम्हाला पूर्ण लक्ष त्यामध्ये ठेवावं लागतं. ती जबाबदारीचं काम आहे म्हणून आम्ही ती जबाबदारी स्वीकारलेली नाही. याशिवाय वर्ग जे आहेत इथं, तर कितवी म्हणजे कोणते कोणते वर्ग आहेत आपल्याकडे? इथं प्रायमरीमध्ये वर्ग जे आहेत ते वयवर्ष 3, वयवर्ष 4, वयवर्ष 5 म्हणजे शिशुवर्ग, लहान वर्ग, मोठा वर्ग, की ज्याला आपण नर्सरी, लोअर KG, अप्पर KG म्हणतो. असे प्रत्येक वर्गाचे आपण 2-2 वर्ग ठेवलेले आहेत. या 2-2 वर्गामध्ये जी प्रवेश क्षमता जी आहे ते एका वर्गाची प्रवेश क्षमता एक कमीत कमी आम्ही 50ची ठेवलेली आहे आणि या 50 मागं आम्ही प्रत्येकी 2 शिक्षक दिलेले आहेत. अजून एक मला माहिती सांगा की तुम्ही दरवर्षी गॅदरिंग घेता आणि नवीन नवीन वेगवेगळ्या क्षेत्रातले सिने कलाकार असतील किंवा प्रख्यात लेखक असतील असे तुम्ही पाहुणे कलाकार बोलवता, तर ते तुम्हाला कसं जमतं?
नाही, माझ्याकडं जे प्रमुख पाहुणे जे आहेत ते यापूर्वीपासून एकदम सुरुवातीला ज्यावेळेला आपण साहित्यिक आणत होतो, साहित्यिक आल्यानंतर जरा थोडीशी गर्दी कमी व्हायला लागली, म्हणून जरा थोडंसं सिनेसृष्टीतलं आणू म्हणून आम्ही प्रयत्न केला. सिनेसृष्टीमधले आजपर्यंत जेवढे माझ्याकडे येऊन गेले ते प्रत्येकजण माझ्याशी आत्तापर्यंत देखील मैत्रीपूर्ण संबंध ठेवून माझ्याशी आहेत. आणि मला जेव्हाही कधी प्रमुख पाहुणा आणायचा असेल तर त्यावेळेला मला फार कष्ट घ्यावं लागत नाहीत. ज्या वेळेला माझ्याकडे पूर्वीचे येऊन गेलेले प्रमुख पाहुणे असतात त्यांना फक्त मी त्यांना सांगतो की मला अमुक हा प्रमुख पाहुणा मला मिळवून द्या, आणि ती लोकं मला अगदी बिनधास्तपणे मिळवून देतात. मानधनही मला त्या पद्धतीने मला देण्यासारखं असतं, त्या पद्धतीनं ते मला जुळवून देतात आणि मी त्यांना ते बोलवतो आणि ते आवर्जून माझ्याकडे येतात आणि जाताना पुन्हा सांगतात की सर तुम्हाला कधीही मदत लागली तर सांगा, तुम्ही मुंबईला या. पण मुंबईला जाणं जमत नाही, परंतु त्यांच्याकडून फोनच्या माध्यमातून मला त्यांच्याशी संपर्क करता येतो. जेव्हा इतर कधी सणवार वगैरे काय आले तर यावेळेला त्यांच्याशी शुभेच्छा देतो आणि त्यामुळं माझे आणि त्यांचे एक कौटुंबिक आणि मैत्रीपूर्ण असे आता संबंध राहिलेले आहेत. आत्तापर्यंत नाही म्हणलं तर किमान एक 40 ते 45 चित्रपट अभिनेते आणि जवळजवळ एक 15 ते 20 साहित्यिक, कवी वगैरे यांच्याशी संपर्क त्या निमित्तानं राहिला. शिक्षकांच्यासाठी काही तुम्ही विशेष कार्यक्रम घेता का? शिक्षकांना काय ट्रेनिंग देता का तुमच्या? शिक्षकांना वर्षातून एकदा एक आम्ही प्रशिक्षण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये की जे पुढील वर्षी त्या मुलांना काय शिकवायचं आहे आणि कशा पद्धतीनं त्या मुलांना तुम्ही प्रशिक्षण द्यायला पाहिजे या पद्धतीचं आम्ही खास स्पेशल एक शिक्षण तज्ज्ञमधून असणारे जे काय जिल्ह्यात असू द्यात किंवा राज्यात असू द्यात त्यांना आम्ही प्रायमरी शाळेमध्ये बोलवतो आणि ह्या शिक्षकांना प्रत्यक्षात डिजिटल बोर्डच्या माध्यमातून त्यांना एक प्रशिक्षण दिलं जातं आणि हे प्रशिक्षण असतं ते दिवसभर वेगवेगळ्या सेशनमध्ये एक सर्वसाधारण 6 ते 7 तासाचं सेशन असतं. पुन्हा नंतर मध्ये एकदा जेवणाचा ब्रेक दिला जातो आणि पुन्हा एकदा एक वेगळं सेशन येतं. मी थोडक्यात जवळजवळ 8 तास त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि या 8 तासाच्या ट्रेनिंगमध्ये पहिल्या सेशनमध्ये दिलेल्या ट्रेनिंगवरून दुसऱ्या सेशनमध्ये कसं शिकवायचं आहे आणि ते कसे शिकवतात हे पाहण्यासाठी ते आलेले जे निरीक्षक असतात ते पूर्ण निरीक्षण करतात. त्यातल्या बारकावे काय आहेत, चुका असतील तर त्या दुरुस्त करायला देतात आणि त्या पद्धतीनं आम्ही पुढील वर्षी नवीन प्रशिक्षण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आता मुलांच्यासाठी तुम्ही काही विशेष कार्यक्रम राबवता का? म्हणजे शारीरिक त्यांचा विकास व्हावा यासाठी काय? मुलांच्यासाठी एक शारीरिक विकास व्हावा म्हणून आम्ही एक वर्षभरात असे वेगवेगळे योगा असू द्यात, मुलांना तिथल्या तिथं लंगडी असू द्यात, इतर खेळ असू द्यात, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आम्ही खेळ त्यांच्या माध्यमातून आम्ही घेत असतो. असे विविध खेळ आम्ही त्यामध्ये घेतो. मग त्यामध्ये अगदी म्हणजे कृतीयुक्त असे खेळ असतात. कधी मुलांना झाडांना पाणी घालणे असू द्यात किंवा इतर मुलांना म्हणजे असे वस्तू ओळखणे असू द्यात, अशा पद्धतीचे वेगवेगळे कृतीयुक्त असे ते खेळ त्या माध्यमातून आम्ही घेतो. आपल्याकडं वर्गखोल्या किती आहेत? आपल्याकडे एकूण आत्ता मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून 6 वर्गखोल्या आहेत. यामध्ये शिशुवर्गाचे 2 वर्ग आहेत, लहान वर्गाचे 2 वर्ग आहेत आणि मोठ्या वर्गाचे 2 वर्ग आहेत. ह्या प्रत्येक वर्गामध्ये आम्ही असे 2-2 शिक्षिका, डिजिटल बोर्ड ह्या एक आम्ही त्यामध्ये प्रत्येकाच्या सुविधा दिलेली आहेत. जे सणवार येतात ते सणवाराप्रमाणे किंवा इतर कुठले दिवस असतील, कार्यक्रम असतील, नेत्यांचे जयंती असतील, अशा पद्धतीचे जे काय असतील त्या पद्धतीच्या माहिती आम्ही त्या डिजिटल बोर्डच्या व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना अगोदर माहिती देतो आणि पुन्हा तोंडीही सांगतो. या दोन्ही झाल्यानंतर त्याच्यावर आधारित आम्ही त्यांना प्रश्न विचारतो आणि मुलं त्या पद्धतीनं प्रश्नाची उत्तरं छानपैकी देतात. मला एक पाठीमागचं आठवतंय की आजी आजोबा किंवा नाना नानीचा कार्यक्रम तुम्ही इथे घेतला होता. तर तसे काही कार्यक्रम घेता का विशेष करून? नाही, आम्ही तो दरवर्षी आजी आजोबासाठीचा आम्ही कार्यक्रम दरवर्षी घेणारच आहोत. दरवर्षी आम्ही तो कार्यक्रम घेतोच असतो आणि उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये अशा पद्धतीनं कार्यक्रम घेतो. याशिवाय पालकांच्यासाठी म्हणून म्हटलं तर आम्ही आम्ही प्रयोग काय करतो की सर्वसाधारण आमच्या शाळेतल्या ज्या शिक्षिका आहेत, या शिक्षिका मुलांना ज्या पद्धतीनं प्रशिक्षण देतात, ते प्रशिक्षण कसं देतात हे पालकांना घरी शिकवताना अडचणी निर्माण होतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला अडचणी होतात त्या अडचणी येऊ नयेत म्हणून त्या पालकांना आम्ही काय करतो की सर्वसाधारण जसं मुलांचे वर्ग असतात तसं मुलांना एक दिवस आम्ही सुट्टी देतो आणि मुलांच्या ऐवजी आम्ही पालकांची शाळा भरवतो आणि त्या पालकांना मुलांना ज्या पद्धतीनं आम्ही शिकवतो त्याच पद्धतीनं त्या पालकांनाही आम्ही एक दिवस शिकवतो आणि त्याच्यानंतर परत एकदा त्याच पालकांना एकदा शिक्षकाची म्हणून भूमिका आम्ही पार पाडायला लावतो. म्हणजे एक दिवस पालकांना विद्यार्थी बनायला लावतो तर एक दिवस पालकांना शाळेतला शिक्षक बनायला लावतो. अशा दोन्ही भूमिका आम्ही त्यामधून पार पाडतो. धन्यवाद. धन्यवाद.